नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आयुष्य म्हणजे एक विचित्र खेळ आहे. आता हेच बघा ना, दोन भिन्न व्यक्ती आयुष्याच्या सारीपाटावर आपल्या नशिबाचा डाव मांडतात. जीव ओतून जवळपास सारखीच मेहनत करतात, सारखाच वेळ देतात, पण फक्त एकच जिंकतो आणि दुसरा तिथेच राहतो. असं का बरं होतं? कारण फरक केवळ मेहनतीत नसतो, तर फरक असतो विचार करण्याच्या पद्धतीत. जीवनात पुढे जायचं असेल तर एक साधी सोपी गोष्ट समजून घ्यायला हवी. फक्त गाढवासारखं अंग मेहनत करून काही उपयोग नाही. यामुळे आपण एका मर्यादेपर्यंतच सीमित राहू. पण घोड्यासारखी धावणारी बुद्धी वापरली तर प्रगत विचार आपल्याला यशाच्या शिखराकडे घेऊन जातील. म्हणून स्वतःवर काम करणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी नवनवीन गोष्टी शिकत राहा, स्वतःला अपडेट ठेवा. कारण जो माणूस शिकणं थांबवतो तो हळूहळू मागे पडायला लागतो. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. संधी नेहमी ढोल ताशे वाजवत येत नाहीत, त्या अनेक अडचणींच्या रूपात येतात. कधी एखाद्या छोट्या कल्पनेत, तर कधी रोजच्या गप्पांमध्ये दडलेल्या असतात. ज्यांना त्या अचूकपणे ओळखता येतात तेच आयुष्यात पुढे जातात. कारण मित्रांनो, ज्याला वेळेच्या गणिताचं सूत्र समजलं त्याला जणू यशाची गुरुकिल्लीच सापडली असं समजा. आपण सगळेच जीवाचं रान करून पैसे कमवण्यासाठी धडपडत असतो, पण खरं पाहिलं तर सर्वात अमूल्य म्हणजे वेळ. कारण पैसा गेला तर तो परत कमवता येतो, पण एकदा वेळ निसटून गेली तर ती पुन्हा कधीच परत येत नाही. इथं आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे पैसा मिळवणं जितकं महत्त्वाचं आहे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तो टिकवणं. कारण काय होतं, थोडे पैसे आले की लगेच खर्च, दिखावा सुरू होतो आणि काही दिवसांनी पुन्हा सगळं शून्यावर येतं. म्हणून स्वतःचा स्वभाव, सवयी आणि संयम मजबूत ठेवा, नाहीतर पैसा हातात येऊनही तो टिकत नाही. आता अजून एक गोष्ट जी अनेक जण दुर्लक्षित करतात ती म्हणजे तुमची संगत. तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता, उठता, बसता त्यांच्यासारखेच तुम्ही विचार करायला लागता. जर आजूबाजूला नकारात्मक, आळशी लोक असतील तर नकळत तुमचं मनही तसंच होतं. तुम्ही देखील त्यांच्यासारखेच निगेटिव्ह विचार करायला लागता. पण जर तुम्ही सकारात्मक, ध्येयवादी लोकांमध्ये राहिलात, त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलीत तर तुमच्यातही काहीतरी मोठं करण्याची इच्छा निर्माण होईल. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे उधार आणि नाही म्हणण्याची सवय. आपल्यापैकी अनेक जण इथेच चुकतात, कारण आपल्याला नाही म्हणताच येत नाही. कोणी पैसे मागितले की आपण लगेच होकार देतो, नातं टिकवण्यासाठी किंवा मागणाऱ्याला वाईट वाटू नये म्हणून. पण मित्रांनो, अशा वेळी थोडा वेळ थांबणं खूप गरजेचं असतं. लगेच उत्तर देण्यापेक्षा मी विचार करून सांगतो असं म्हणायला शिका. या दरम्यान स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जर मी आता हे पैसे दिले तर ते परत कसे येतील? जर समोरची व्यक्ती प्रामाणिक असेल तर ती ते पैसे परत देण्याची वेळ स्पष्ट सांगेल. कधी कधी दिलेल्या मुदतीच्या आत पैसे परत देऊन टाकेल. पण जर ती व्यक्ती तशी नसेल तर ती अनेक बहाणे करेल, तुमचे फोन कॉल्स टाळेल. अशा वेळी त्या व्यक्तीनं सारखा तगादा लावला तर या पैशाच्या व्यवहारात सुरक्षितता किंवा हमी मागणं अजिबात चुकीचं नाही. कारण अशा व्यवहारांमध्ये विश्वास खूप महत्त्वाचा आहे, पण सुरक्षितता त्याहून अधिक महत्त्वाची आहे. व्यक्ती अगदीच जवळची आणि गरजू असेल तर तुम्ही साध्या पद्धतीनं सांगू शकता की सध्या माझे काही पैसे अडकले आहेत, किंवा एकदम मी एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही, थोडीच देईन. यामुळे काय होईल, तुम्ही त्या व्यक्तीला मदतही करू शकाल आणि परतफेड जरी नाही झाली तरी छोट्या रकमेमुळे आपलं फार नुकसान होणार नाही. इथं पैसे परत मिळतील अशी अपेक्षाही ठेवू नका. यामुळे आपलं नातंही टिकून राहील आणि आर्थिक नुकसानही कमी होईल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जर पैसे न दिल्यामुळे एखादं नातं तुटत असेल तर ते नातं आधीपासूनच मजबूत नव्हतं हे समजून घ्या. आपणच दिलेले पैसे परत मिळवण्यासाठी लेखी हमी मागणं हा काही स्वार्थीपणा नाही, तर ते शहाणपणाचंच लक्षण आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयोगी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आपण फक्त पैसे कमवायला नाही तर योग्य पद्धतीनं जगायला शिकतो. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.